12 डिसेंबरला माननीय शरद पवार साहेब नागपूरला येणार आहे आणि नागपूरच्या 0 मैल इथे दुपारी 2 वाजता पवार साहेबांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जी 800 किलोमीटरची संघर्ष यात्रा काढलेली आहे त्या संघर्ष यात्रेचा समारोप त्या कार्यक्रमामध्ये होणार आहे। या कार्यक्रमाला आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे यांना निमंत्रण दिलं आहे, ते येणार आहेत। आमच्या मित्रपक्षाचे काँग्रेसच्या माध्यमातून राज्याचे बाहेरचे माननीय दिग्विजय सिंगजी येणार आहेत। राज्यातील जे काँग्रेसचे नेते आहेत त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष नाना भाऊ, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ऋतुराजजी चव्हाण, अशोक चव्हाण, त्याचबरोबर सर्व पक्षाचे आमच्या मित्रपक्षाचे नेते, त्याचबरोबर शेकापाचे जयंत पाटील, संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे साहेब, या सर्वांना आम्ही निमंत्रित केलं आहे। पण उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंग यांचं कन्फर्मेशन आलं आहे आणि बाकी नेत्यांना आज उद्या आम्ही त्यांना सर्वांना निमंत्रण देणार आहे, जेणेकरून सर्व मित्रपक्षाचे सर्व नेते आणि त्यामध्ये मित्रपक्षाचे आमदारांना सुद्धा आम्ही निमंत्रित करणार आहे। जे सध्या राज्यासमोर प्रश्न आहेत, खास करून अवकाळी पावसाच्या बाबतीत, अवकाळी पावसाचे लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजे, त्यांना लवकरात लवकर मदत झाली पाहिजे। पण अडचण अशी आहे की मागच्या 7-8 महिन्यापूर्वीच काही ठिकाणी अतिवृष्टी झाली होती, त्याचे पंचनामे सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये झाले होते। पण त्या बाबतीत सुद्धा आतापर्यंत शेतकऱ्यांना त्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मोबदल्यासाठी विनंती करून सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा मोबदला त्याचा मिळाला नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अशी धास्ती आहे की आता जो अवकाळी पाऊस झाला याचे पंचनामे होतील, कलेक्टरचा रिपोर्ट शासनाकडे जाईल, पण त्याचे तरी पैसे मिळतील का, अशा प्रकारची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे। त्याचबरोबर कापसाच्या भावाचा प्रश्न आहे। यावर्षी कापसाचे भाव मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा कमी आहे। आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस आम्ही 13,000 13,500 रुपयापर्यंत कापसाला भाव दिला होता 2 वर्षापूर्वी, पण या सरकारने मागच्या वर्षी सुद्धा कापसाला भाव दिला नाही आणि यावर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती कापसाची आहे। मधात 6,800 पर्यंत भाव आले होते। त्याच्यामुळे या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्याला त्यांना चांगल्या पद्धतीने कापसाला भाव दिला पाहिजे। सोयाबीनला भाव नाही आहे। कापसाला आमची मागणी आहे की कापसाला 14,000 रुपये आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला पाहिजे। मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला आठवून घेऊन देतो, 10 वर्षापूर्वी 2013ला देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आणि पाशा पटेल जे आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, यांनी शेतकरी दिंडी काढली होती आणि त्या शेतकरी दिंडीमध्ये आमचा सरकार असताना आम्हाला मागणी केली होती 10 वर्षापूर्वी की सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या। आता 10 वर्षानंतर 6चे आम्ही राज्य शासन सांगतो की कमीत कमी 8,000 रुपये भाव द्या। त्यांनी जी मागणी केली त्यांनी तर मुख्यमंत्री झाल्यानंतरही पूर्ण केली नाही। अशा प्रकारचे जे अनेक प्रश्न आहे, कंत्राटी भरतीचा प्रश्न आहे, शाळा दत्तक घेण्याचा प्रश्न आहे, पीक विम्याच्या बाबतीत अनेक जिल्ह्यामध्ये नाराजी। मी आज या 12 डिसेंबरच्या कार्यक्रमानिमित्तानं सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन आलो, तिथे शेतकऱ्यांनी चर्चा केली, त्यांच्या शेतामध्ये जाऊन आलो, त्यांची संपूर्ण परिस्थिती पाहिली। पीक विम्याच्या बाबतीत प्रचंड नाराजी शेतकऱ्यांची आहे। अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही या मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। ही सभा झाल्यानंतर आम्ही आमच्या पक्षातर्फे त्यानिमित्तानं राज्य शासनाला जाऊन त्या पद्धतीचे निवेदन देऊ आणि जे काही महाराष्ट्रासमोर जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या बाबतीत या झोपलेल्या सरकारला जागं करण्याचं काम त्यानिमित्तानं या 12 तारखेच्या आमच्या या मोर्चाने होणार आहे।
आणि त्या पद्धतीने या सर्व कामासाठी आमचा पाठपुरावा राहील. विधानसभेमध्ये सुद्धा हे प्रश्न आम्ही सातत्याने निमित्तानं विचारतो. आमच्या आमदारांना जे आमच्याबरोबर सध्या आमदार आहेत त्यांना वीज तर काही वेळ आली तशीच वीज जारी करू त्याच्यामध्ये काय. मागच्या वेळी तो केला गेला नाही म्हणून एक शासनगतीच एक म्हणत होतं तशा पद्धतीने आली नाही. आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारला की अजितदादा गटाचे जे आमदार तिकडे गेलेत त्याच्यावर गेलेत ते अधिवेशनामध्ये तुम्ही पाहिलं मागच्या वेळेस की ते अधिवेशनामध्ये लॉबीमध्ये फिरायचे, पण अधिवेशनामध्ये कधी ते येऊन बसले नाही, कधी त्यांनी प्रश्नोत्तरामध्ये किंवा लक्षवेधीमध्ये काही भाग घेतला नाही, कामकाजामध्ये भाग घेतला नाही. याचाच अर्थ तुम्ही समजून जा की त्यांची काही मनस्थिती पवार साहेबांना सोडून जायची नाही असंच ते दिसतं सगळं. आणि ते पुढील काळामध्ये तुम्हाला घर वापसी दिसेल त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात. व्हीपचा जो मुद्दा आहे त्याबाबत काय सांगाल? व्हीप तुम्ही बजावणार आहात की नाही बजावणार? कशा पद्धतीची वेळ येते आतापर्यंत तर मागच्या अधिवेशनात व्हीप बजावण्याची वेळ आली नाही, या अधिवेशनात सुद्धा येणार नाही. आली तर पाहून निर्णय घेऊ आम्ही काय. पहिली गोष्ट अशी आहे की जे अजित पवार बरोबर जे आमदार गेलेत ते अजूनही द्विधा मनस्थितीत आहे. त्यातले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे, माननीय पवार साहेबांच्या संपर्कात आहे, जयंत पाटलीच्या संपर्कात आहे, आमच्या संपर्कात आहे. आता त्यांचं एकच म्हणणं आहे की जेवढी जास्तीत जास्त कामं काढता येईल सरकारकडनं मतदारसंघासाठी तेवढी काढून घ्या. आणि त्याच्यानंतर अनेक आमदार घर वापसी त्यांची होणार आहे, हे 100% यामध्ये आपल्याला दिसेल की पुढील काळामध्ये अनेक आमदारांची घर वापसी झालेली दिसेल. आमदारांची घर वापसी होईल टेंटेटिव्ह आकडा तुम्हाला पहा मोठा आकडा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.